सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. आपला सम्राट अशोक बुद्ध विहारातला हा तसा पहिलाच वर्कशॉप आहे. बरोबर, पहिलाच एक मीटिंग झाली आपली आणि आपला वर्कशॉप म्हणून पहिल्यांदा वर्कशॉप आहे. वर्कशॉप कार्यशाळा. वर्कशॉपला आपण इंग्रजी शब्दाला मराठीत आपण कार्यशाळा म्हणतो. आणि कार्यशाळा म्हणजे काहीतरी काम करायचं. इथे आपण काम करायचं याचा अर्थ असा की आपण फक्त ऐकायला नाही आलो आणि मी काय बोलायला नाही आलो, म्हणजे भाषण नाही किंवा प्रवचन नाही, कार्य करायचं म्हणून ही कार्यशाळा, वर्कशॉप. आणि वर्कशॉपमध्ये काही कार्य झालं, काम झालं तर मग ती कार्यशाळा यशस्वी झाली. आणि नाही झाली, आपलं काही काम नाही झालं तिथं, तर मग आपण गप्पा मारल्या. आपल्याला गप्पा नाही मारायच्या. आपल्याला कार्य करायचे, काम करायचे. आणि काय कार्य करायचं, पुढचा प्रश्न म्हणजे काय काम करायचं आपल्याला इथे. आपण इथे आता वाजले किती, 11:20. साधारणपणे आपलं पहिलं सत्र जे आहे हे 1 तास चालेल, पहिलं सत्र. त्याच्यानंतर आपण थोडा गॅप घेऊ आणि नंतर पुढच्या विषयाकडे वळू. तर पहिल्या सत्रामध्ये आपण काही प्राथमिक बाबी पाहणार आहोत. हा विषय आता काही ते जुने लोक आहेत जे अनेक दिवसापासून ओळखतात. आपला जो विषय आहे, या विषयाच्या बाबतीत काही लोक परिचित आहेत की काय नेमकं काय आहे. तर जसं बोर्डवर मी लिहिलेलं आहे, तर ही जागृतीची कार्यशाळा आहे. आणि हा जागृती विषय अत्यंत महत्वाचा आहे. हा बुद्धांच्या दृष्टीने महत्वाचा आहे आणि बाबासाहेबांच्या दृष्टीने महत्वाचा आहे. बुद्धांच्या दृष्टीनं इतका महत्वाचा आहे की बुद्धांचा जो अंतिम संदेश आहे तो अप्पमादेन संपादेत असा आहे. आणि हे आपण ऐकलं असेल काही लोकांनी. अप्पमादेन संपादेत म्हणजे जागृतीपूर्वक प्रयत्न करा, जागृतीपूर्वक कार्य करा, अंतिम संदेश. आणि बुद्धांनी आयुष्यभर तेच काम केलं, लोकांना जागं केलं, लोकांना जागृत केलं. कशाबद्दल जागृत केलं? लोकांना त्यांच्या जीवनातल्या प्रश्नाविषयी, त्यांच्या समस्येविषयी, त्यांच्या यातनांविषयी, त्यांच्या दुःखांविषयी लोकांना त्यांनी जागृत केलेलं आहे. आणि का जागृत केलं दुःखाविषयी? कारण दुःख हे माणसाला नको असतं, अप्रिय गोष्ट आहे ना, ते आवडत नाही माणसाला. माणसाला सुख पाहिजे असतं आणि ते काय पटकन मिळत नाही. आणि मिळालं तर ते राहत नाही, टिकून राहत नाही, है ना. मग दुःख, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे, हे आपल्या जीवनातलं सत्य आहे. आणि हे सत्य बुद्धांनी ओळखलं होतं, म्हणून दुःख सत्य ओळखलं त्यांनी, आर्य सत्य, की माणसाचं जीवन हे असंच असतंय, दुःखच जास्त आहे. काही ना काही दुःखतच असतं. शारीरिक दुःख नसेल, नाही तर मानसिक दुःख नसेल. माणसाला कधी करमत नाही, म्हणजे बोर होतं, कधी अस्वस्थता येते, टेन्शन येतं, प्रेशर येतं, एकटेपणा वाटतो, अस्थिरता वाटते, झोपमोड होते, निद्रानाश होतो, डिप्रेशन येतं, माणूस खचून जातो, अगदी टोकाचं पाहिलं तर अगदी छाती बडून घेतो, आदळापट करतो. दुःखाचे अनेक रूप आहेत, है ना. आणि हे प्रत्येकाला अनुभवाला येतं. अगदी आता बसल्या बसल्या, आता आपल्याला काही काम नाही तरी सुद्धा मन, चित्त अस्वस्थ असू शकतं, म्हणजे दुःख आहे. दुःख
दाखवायला काय असं काय फार मोठी गोष्ट नाही. आपल्या जवळची आहे, सगळ्यात जवळची आहे, सगळ्यात जवळची आहे, सगळ्यात आतली आहे, पण आपल्याला ती माहिती नाही. म्हणजे स्पष्ट कळत नाही. कळते पण स्पष्ट नाही कळत. दुःख म्हणजे काय नेमकं, म्हणजे का बोर होतं, का करमत नाही, का चित्त अस्थिर आहे, चंचल आहे, का अस्वस्थता आहे. सगळं असू नये, कधी कधी सगळं असू नये. काय पाहिजे माणसाला? खायला पाहिजे, म्हणजे अन्न पाहिजे, वस्त्र पाहिजे आणि निवारा पाहिजे आणि औषध पाणी. जर आजारी असेल तर औषध पाणी. म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा आणि औषध पाणी, ह्या 4 गोष्टी माणसाला मिळाल्या गरज म्हणून तर पुरेसं आहे. पण मनाला ते पुरेसं नाही वाटत. अन्न पाहिजे तर जास्त पाहिजे, आणखीन पाहिजे, चविष्ट पाहिजे, गोडधोड पाहिजे. गोडाचा त्रास असेल तर मग तिखट पाहिजे, नाही का? आता ज्यांना डायबिटीसचा त्रास आहे त्यांना गोड त्यांचा शत्रू आहे. गोड नको. गोड एका बाजूला गोड खायचंय पण आवडतं नाही आणि खाऊ शकत नाही कारण डायबिटीज आहे. म्हणजे तिथं पण अस्वस्थता आहे. म्हणजे इच्छा पूर्ण करता येत नाही. म्हणजे माणसाला विचलित व्हायला, डिस्टर्ब व्हायला काही कारण लागतं किंवा काही नसलं, कारण दिसत नसलं तरी काहीतरी पोकळी आहे आणि बसल्या बसल्या आहे आणि सतत ते चालत आहे. रात्री झोप येत नाही, निद्रानाश होतो, मग काही बरे वाईट स्वप्न पडतात, स्वप्नात अस्वस्थता येते, काही पण चालत. जन्म दुःख आहे, मरण दुःख आहे, आजारपण दुःख आहे, म्हातारपण दुःख आहे. जन्म जरा व्याधी आहे, जन्म दुःख आहे, म्हातारपण दुःख आहे, म्हातारपणातला आजार दुःखदायक आहे आणि शेवटी येणारं मरण दुःखदायक आहे. मनासारखं होत नाही म्हणून दुःख आहे. जे प्रिय गोष्टी आहेत, प्रिय माणसं आहेत, प्रिय वस्तू आहेत, प्रिय जे जे काय आहे ते टिकून राहत नाही. म्हणजे प्रियांचा वियोग हे दुःख आहे. जे अप्रिय आहे, जे आवडत नाही, जे नकोस आहे ते वाटायला येतं कधी ना कधी. म्हणून अप्रियांचा संयोग दुःख आहे, प्रियांचा वियोग दुःख आहे, मनासारखं होत नाही ते दुःख आहे. जन्म, म्हातारपण, आजार, मृत्यू दुःख आहे आणि सगळ्यांच्या वाट्याला हे असतंच. श्रीमंती आणि गरिबीचे काय संबंध नाही. श्रीमंतांना आहे आणि गरिबांना पण आहे ना, राजाला पण आहे आणि भिकाराला पण आहे. दुःख हे जन्माबरोबरच आलेलं आहे. पण ते का आहे? का आहे ते? ही गोष्ट ज्यांच्या लक्षात आली, दुःख का आहे, त्याचं कारण काय आणि त्याचं निवारण कसं केलं जातं आणि निवारणाचा मार्ग काय, उपाय काय, ही गोष्ट फक्त एकाच माणसाच्या लक्षात आली आणि ते म्हणजे बुद्ध. दुसरा कोणीच नाही. कोणाला ही गोष्ट लक्षात आजही न लक्षात आली. आता आपण एवढं शास्त्र इतकं प्रगत झालंय है ना, माणूस फार हुशार झालाय. आता त्यात परत AI आलेले आहे नाही का, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता. कृत्रिम बुद्धिमत्ता ही गोष्ट अशी आलेली आहे आता. ही टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रातल्या लोकांना पण त्यांनी भीती निर्माण केली आहे कृत्रिम बुद्धिमत्तेनं. ही गोष्ट अशी आलेली आहे की त्याचा फायदा पण खूप मोठा आहे आणि त्याचा तोटा पण खूप मोठा आहे. ते काय गोष्ट आहे? हे छोटंसं मशीन आहे, मोबाईल किंवा कॉम्प्युटर. त्याच्यात असे कृत्रिम बुद्धिमत्तेचे असे काही त्याच्यात सोय आहे, असे काही प्रोग्राम आहेत, असे काही ऍप आहेत की तुम्ही त्याला काही विचारा, कोणताही प्रश्न विचारा, मनात प्रश्न कोणता येऊ द्या. मी आता हा जरी प्रश्न त्याला विचारला का दुःख का आहे,
तरी त्याचं तो उत्तर देणार. आणि तो उत्तर कुठून देणार? हा मोबाईल कुठून उत्तर देणार आहे? या कॉम्प्युटर कुठून उत्तर देणार आहे? तर त्याच्याकडे जी साठवलेली माहिती आहे जगभरातली, तर जगभरातल्या माहितीतून तो उत्तर शोधणार की दुःख काय आहे आणि दुःखाचं स्वरूप काय आहे, दुःखाचं कारण काय आहे, त्याचं निवारण काय आहे, तो मार्ग कोणता, हे तो मोबाईल सांगणार, तो कॉम्प्युटर सांगणार. कृत्रिम बुद्धिमत्ता त्याला म्हणून, त्याला बुद्धिमत्ता नाही, ती कृत्रिम आहे. कृत्रिम का? तर ती त्याची स्वतःची नाही. पण विद्वान लोकांनी, टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रातल्या लोकांनी, बुद्धीच्या क्षेत्रातल्या लोकांनी, शास्त्रातल्या क्षेत्रातल्या लोकांनी कुठेतरी आधी ते काम केलेलं आहे त्याच्यावर, आणि ते त्या याच्यामध्ये सेव्ह केलेलं आहे, साठवून ठेवलेलं आहे. आणि आता हे कृत्रिम बुद्धिमत्तेचं हे तंत्रज्ञान असं आहे की तुम्ही त्याला कोणताही प्रश्न विचारा, जगातल्या ज्ञानातून ते हुडकून काढतं, गुगलिंग करतं, खंगाळतं, त्याला म्हणतात या भाषेत, खंगाळतं आहे, खंगाळतं ते सगळं ज्ञान खंगाळून काढतं जगातलं आणि तुम्हाला उत्तर देतं. म्हणजे आता कोणत्या लहान मुलाला सुद्धा त्याचं उत्तर त्याच्यात सापडेल, आणि म्हाताऱ्याला सापडेल, तरुणांना सापडेल, अज्ञानी माणसाला पण सापडेल. त्याला फार डोकं नाही लागत. त्याला फक्त काही 2-4 शब्दामध्ये, एखाद्या वाक्यामध्ये कसा प्रश्न विचारायचा, काय प्रश्न विचारायचा हे त्याच्यात टाकलं की तो उत्तर देतो. फक्त प्रश्न कसा करायचा, त्याला प्रॉम्प्टिंग म्हटलेलं आहे. प्रॉम्प्ट कसं द्यायचं, त्याला ते योग्य शब्दात कसा प्रश्न विचारायचा, तो तुम्ही विचारला की त्याचं ते उत्तर देते. म्हणजे किती सोपं झालंय आता ज्ञान, अतिशय सोपं झालंय. आता कोणत्या गुरुची गरज नाही, कोणत्या मास्तरची गरज नाही, तंत्रज्ञान शिकण्याची पण गरज नाही. मशिनरीनं, या कॉम्प्युटरनं, इलेक्ट्रॉनिक्सच्या माध्यमानं सगळं ज्ञान आपल्या जवळ आलेलं आहे. तरी सुद्धा माणसं अस्वस्थ आहेत. माणसाला तो एक भ्रम असतो की माझ्याकडे आता ज्ञान आलं, सगळं मला कळालं म्हणजे माझा सगळा प्रश्न सुटल. नाही सुटत. कारण हा जो जीवनातला दुःखाचा प्रश्न आहे, हा बाहेरची कोणतीच गोष्ट सोडवत नाही, तंत्रज्ञान पण नाही. माहिती मिळेल, अगदी डॉक्टरची पण गरज नाही आता. इथपर्यंत डॉक्टरला सुद्धा धसका बसलाय. कारण तुम्ही घरी प्रयोग करून पहा, तुम्ही जर त्याच्यात टाकलं मला ताप आलेला आहे, मला खोकला आलेला आहे, येतोय, घशात जळजळ होते, असं त्याच्यात टाका तुम्ही, तो तुम्हाला औषधं सांगतो, सगळं सांगतो. शेवटी फक्त एक वेळ येतो, हे फक्त माझ्या सूचना आहेत. कॉम्प्युटर म्हणतो, तो AI म्हणतो, हे फक्त माझ्या सूचना आहेत, तर तुम्ही डॉक्टरला दाखवा. पण त्याच्या आधी सगळं सांगतो, वेळा सांगतो, उपचार सांगतो, कारण सांगतो, काय काय होऊ शकतं, ताप कशामुळे आलाय, खोकला कशामुळे येतं, जळजळ कशामुळे येतं, ते सगळं सांगणार. पण तुम्ही डॉक्टरला दाखवा. म्हणजे तो डॉक्टर सारखा उपचार नाही करत, पण डॉक्टर सारखा सल्ला देतो. एवढं ज्ञान जवळ आलेलं आहे. कोणताही प्रश्न विचारा. पण माणसाला असणाऱ्या यातना, माणसाला असणारं दुःख, माणसाला जाणवणारी भीती, भय, फिअर, असुरक्षितता, इन्सिक्युरिटी, चिंता, डिप्रेशन, याचं उत्तर फक्त बुद्धाला सापडलं. माहिती नाही सापडली, उत्तर सापडलं. माहिती वेगळी गोष्ट, आणि माहिती ज्या उत्तराबद्दल आहे ते उत्तर वेगळी गोष्ट आहे. तर दुःखमुक्ती बुद्धांना ती सापडली, कारण ती स्वतःच प्राप्त केली त्यांनी. नुसतं माहिती नाही त्यांना, कळालं नाही त्यांनी ते अप्लाय केलं, याला आपण म्हणतो ना, ते स्वतः ती गोष्ट शोधली पण आणि वापरून पाहिली, आणि त्याचा परिणाम त्यांना जो दिसला, ज्याला आपण दुःखमुक्ती म्हणतो, ज्याच्यासाठी आपण धडपडतो,
जीवनामध्ये आपण कशासाठी धडपडतो? आपण त्याला म्हणतो नाही, शांतता पाहिजे, सुख पाहिजे, आनंद पाहिजे, एकाग्रता पाहिजे, शांत झोप आली पाहिजे, मला काही त्रास नको, टेन्शन नको. ही आपली गरज असते. आणि ते आपल्याला मिळत नाही, ते आपल्याला सापडत नाही. प्रश्न कळतो पण सोडवायचा कसा हे नाही कळत. तो प्रश्न बुद्धांनी सोडवला. दुःखमुक्तीचा शोध फक्त त्यांनाच लागला. तो कशाच्या आधारावर लागला? जागृतीच्या आधारावर. बुद्धांना आपण सम्यक संबुद्ध म्हणतो, म्हणजे संपूर्ण जागृत. म्हणून त्यांचा जो शेवटचा संदेश आहे, अपमादेन संपादेत, जागृतीपूर्वक प्रयत्न करा. का? जागृती आपला प्रश्न सोडू शकते. जागृती म्हणजे आपण त्याला पालीमध्ये त्याला सती म्हटलेला आहे. सती हा शब्द आपल्याला माहिती आहे काय आहे, ऐकून आहात. आनापानसतीच्या निमित्तानं विपස්සनेमध्ये काही लोक असतील त्यांना माहिती आहे, किंवा जगभरामध्ये तो शब्द प्रसिद्ध आहे, सती. त्याचा अर्थ अजून बऱ्याच लोकांच्या लक्षात आला नाही, हे पण दिसतंय. सती आणि ध्यान एकसारखंच समजतात. तो विषय थोडासा आपण वेगळा समजू, पण सती शब्द परिचित आहे. सती, सतीपठ्ठान, आनापानसती, कायानुसती, वेदनानुसती, चित्तानुसती, धम्मानुसती म्हणजे मनोधम्मानुसती म्हणजे विचारांचं भान, विचारांची जागृती, भावनांची जागृती, चित्ताची जागृती. आपल्याला जे जाणवतं, जाणीवा ज्याला वेदना म्हणतात, फिलिंग, त्याची जागृती, कायाची जागृती, बसलो याची जागृती, बोलतो याची जागृती, ऐकतो याची जागृती, पाहतो याची जागृती, म्हणजे इंद्रियांचं भान म्हणजे सती आहे. आणि हा शब्द कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्याला, जरी तो सती शब्द माहिती नसला तरी जागृती भान हे कळतं मला. म्हणजे आपण नाही का, एखादा पेशंट भानावर येतो, कॉन्शियस होतो. बेशुद्ध पेशंट शुद्धीवर येतो, कॉन्शियस येतो म्हणजे भानावर येतो. भानावर येतो म्हणजे काय? त्याला कळतं. काय कळतं? तो माणसं ओळखतो, है ना, मी इथं कसा काय झालं, तिथून प्रश्न विचारायला सुरुवात करतो. कारण त्याला ते कळतं, तो कॉन्शियस होतो, तो भानावर येतो. त्याला सती शब्द आहे खरं म्हणजे. तो भानावर येतो, कारण भानावर आल्यावर कळतं. आणि जेव्हा तो भानावर नसतो म्हणजे अनकॉन्शियस असतो, बेशुद्ध असतो, तेव्हा कळत नाही. तर ही जी जागृती किंवा सती किंवा कॉन्शियस होणं जे आहे, ह्याच्यामुळे माणसाला कळतं, समजतं की काय आहे, काय आहे म्हणजे जीवन काय आहे. मी भानावर आहे म्हणजे काय, नाही म्हणजे काय. कॉन्शियस झाल्यावर, जागेवर आल्यावर, तो भानावर आल्यावर त्याला दुखणं पण जास्त जाणवतं. जेव्हा बेशुद्ध असतो तेव्हा त्याला दुखणं नाही जाणवत, हे ना. किंवा मुद्दाम डॉक्टर बेशुद्ध करतात, अनकॉन्शियस करतात त्याला, आणि त्याचं ऑपरेशन करतात. त्याला खरं म्हणजे त्याला ऑपरेशन किती यातना व्हायला पाहिजे, पण त्या बेशुद्ध अवस्थेत त्याला नाही, तो गुपचूप पडून राहतो. पण जशी त्याची भूल उतरते, तो कॉन्शियस होतो, भानावर येतो, त्याला दुखणं जाणवायला लागतं. म्हणजे जागृतीमुळे जाणवत. आता हे जाणवणं चांगलं की वाईट? बुद्धाच्या दृष्टीने ते चांगलं. जेव्हा माणसाला दुःख जाणवतं, यातना जाणवतात, आपलं टेन्शन जाणवतं, प्रेशर जाणवतं, डिप्रेशन जाणवतं, त्याला जे जे जाणवतं त्या जाणवण्यामुळे त्याला जो बोध होतो, बोधी, त्या जाणवण्यामुळे, ते भान आल्यामुळे, ती सती आल्यामुळं
त्याला जो बोध होतो, त्याला जी बोधी मिळते, तर बोधी म्हणजे त्याला त्या प्रश्नाचं ज्ञान होते, त्या प्रॉब्लेमचं ज्ञान होते, त्याला त्या टेन्शनचं ज्ञान होते. आणि ज्या गोष्टीचं त्या ज्ञान एखाद्याला होतं आणि एखाद्या प्रश्नाचं त्याला ज्ञान होतं, तेव्हा त्याचं उत्तर सापडतं. दुःख जर समजलं, दुःखाचं जर ज्ञान झालं, तर दुःखाचं कारण सापडू शकतं, दुःखाचं निवारण होऊ शकतं. पण कधी दुःखाच्या संपर्कात गेलो तर, आणि दुःखाच्या संपर्कात आपण नसू, आपल्या टेन्शनच्या संपर्कात नसू, आपल्या चिंतांच्या संपर्कात नसू. चिंता आहेत आपल्याकडे, पण कळत नाही चिंता कशामुळे. भीती आहे आपल्याकडे, आपल्यामध्ये असतेच, प्रत्येकात असते, पण भीती म्हणजे काय हे नाही कळत. भीती जाणवते, पण भीती म्हणजे काय, भीतीचं कारण काय, ती कुठून आली हे नाही कळत. तर ते कळायचं असेल तर भीतीच्या संपर्कात जाणे. आता बुद्धाचं काम उलट आहे, जरा जगाच्या दृष्टीने उलट आहे. आपण भय टाळतो, बुद्ध म्हणतात त्याच्या संपर्कात जा. आपण दुःख टाळतो, बुद्ध म्हणतात त्याच्या संपर्कात जा. ज्याचा त्रास होतो त्याला भिडा, जो प्रॉब्लेम आहे त्याला भिडा. आपण प्रश्न टाळायला पाहतो आणि त्याच्याकडे पाठ फिरवतो. आपण जर फार अवघड प्रश्न असला तर आपण काय म्हणतो, नको मला ते पाहायचंच नाही. आणि बुद्ध म्हणतात तुम्ही पाहिल्याशिवाय, त्याचं भान आल्याशिवाय, त्याची सती आल्याशिवाय तो प्रश्न सुटणारच नाही. हा शोध बुद्धांना लावलेला आहे. आणि बुद्धांचं अजून एक म्हणणं आहे का हा शोध प्रत्येकाला घेता येऊ शकतो. कारण दुःख प्रत्येकाला आहे, आणि ते प्रत्येकाला नको आहे. टेन्शन प्रत्येकाला आहे, प्रत्येकाला ते नको आहे. ते म्हणतात मला जे समजलं ते कोणाला समजू शकतं. हे बुद्धांचं मोठेपण आहे. ते असं नाही म्हणलं मी बुद्ध झालो, मला समजलं आणि कोणाला समजणार नाही, मी फार शहाणा आहे, बाकी जग वेड आहे, असं नाही म्हणले. प्रत्येकामध्ये बुद्धत्व आहे ते म्हटलं. प्रत्येकजण बुद्ध आहे, प्रत्येकामध्ये बुद्धत्वाचा गुण आहे. कारण त्याच्यामध्ये जागृतीचा गुण आहे. कारण जागृती कुठून बाहेर आणायची नाही, ते आपल्यातच आहे. तो मुद्दा आपल्याला जर समजला, सती काय, जागृती काय नीट समजला तर मग प्रत्येकाच्या जीवनातला प्रश्न सुटू शकतो. आणि त्यासाठी बुद्ध धम्म आहे. बाबासाहेबांकडे आपण वळालो. बाबासाहेबांचा महत्वाचा संदेश जो आहे, माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा संदेश, जागृतीचा अग्नी तेवत ठेवा, जागृतीचा विस्तार विजू देता कामा नये. का आणि कोणाला सांगितलं? आपल्या पूर्वजांना, अस्पृश्यांना, बहिष्कृत लोकांना, जे जातीबाहेर होते, जे व्यवस्थेच्या बाहेर होते, ज्यांना प्रचंड यातना होत्या, अस्पृश्यतेच्या यातना होत्या, त्यांना सांगितलं जागृतीचा अग्नी तेवत ठेवा. का सांगितलं? अस्पृश्यता ही दुःखदायक आहे, ते दुःख आहे. त्याच्यामुळे तुमचं जीवन, तुमच्या जीवनाची राखांगोळी झालेली आहे. तुम्ही माणसात नाही, तुमची माणुसकी हरवलेली आहे. तुमचं चित्त मन स्वतंत्र नाही.
तुम्हाला समाजामध्ये समता नाही, तुम्हाला कुणी बंधुत्वानं वागवत नाही, तुमच्यावर अन्याय होतो, हे दुःख आहे. आणि हा प्रश्न सोडवायचा असेल तर अस्पृश्यतेच्या प्रश्नाला भेडा, हे त्यांचं वेगळेपण आहे. गांधीजी म्हणायचे अस्पृश्यता ये ईश्वर के प्रति कलंक है और हिंदू धर्म के ऊपर लगा हुआ कलंक है. बाबासाहेब म्हणाले हा हिंदू धर्मावरचा कलंक नाही, हा ईश्वरावरचा कलंक नाही, हा आमच्यावरचा कलंक आहे आणि तो आम्ही धुवून काढणार. म्हणून ते आपल्याला आपल्या पूर्वजांना सांगायचे. आता आपल्याला सांगायची गरज नाही ती, कारण आता तो काळ नाही आता. पण यातना भोगणारे जे आपले पूर्वज होते काही पिढ्यांमागचे, त्यांना थेट सांगितलं की त्या प्रश्नाला आपल्याला धुवायचंय. ज्या तुमच्या पूर्वजांनी आपल्या पूर्वजांनी त्याच्याकडे पाठ फिरवली आणि अस्पृश्यता फक्त भोगली, ते त्यांना दुःख होतं, पण दुःखाकडे पाठ फिरवून ते दैववादी बनले किंवा त्या व्यवस्थेचे गुलाम बनले. ते शत्रूचेच ऐकत होते. शत्रूंनी सांगितलं की तुम्ही का महारामांच्या पोटी जन्माला आले, कारण तुमच्या पूर्वीचे जन्माचं कर्म वाईट होतं. तुम्ही वाईट कर्म केलं, तुम्ही पाप केलं आणि म्हणून हा जन्म तुम्हाला मिळाला. आणि हे यांनी ऐकलं, हे यांनी मान्य केलं आणि म्हणून ती अस्पृश्यता टिकून राहिली. म्हणजे तो त्रास टिकून राहिला, यातना टिकून राहिल्या. मग दुःखाचं, त्या अस्पृश्यतेच्या दुःखाचं कारण हे कोण आहे? पहिलं कारण तर तुम्ही जाणले. तुम्हालाच कळत नाही ते काय आहे, तो प्रश्न काय आहे. शत्रूचा रोल जो आहे, शत्रूची भूमिका जी आहे ती नंतर येते. त्यांनी अस्पृश्यता लादली हे बरोबर आहे, पण तुम्ही स्वीकारली हे पण बरोबर आहे. तुम्ही त्याच्याकडं पाहिलं नाही. तुम्ही असेल का अडचणी असतील, हतबल असतील, तेवढं धाडस नसेल किंवा पाहायला ती काय तेवढी क्षमता नसेल, सामर्थ्य नसेल, कारणं असतील. परंतु कारणं काही असो, जबाबदार तुम्ही पण आहात. तर त्याच्याकडे पाठ फिरवण्याऐवजी त्याच्याकडे आपण पाहिलं पाहिजे. जे बाबासाहेबांनी स्वतः पाहिलं, मग त्याचा अभ्यास केला आणि मग त्याच्या संबंधितच सगळी ज्ञाने मिळवली. सगळ्या प्रकारची शास्त्रांचा अभ्यास केला आणि अस्पृश्यतेचा प्रश्न त्यांनी असा हाताळला की त्या अस्पृश्यतेचा प्रश्न सोडवता आता बाकीच्या जातींना पण तो प्रश्न पडलेला आहे. ते आता आरक्षणाच्या निमित्तानं लक्षात येते. सगळ्यांनाच प्रश्न येते की जात हा प्रश्न आहे. अस्पृश्यता ही एक जातीची समस्या आहे, म्हणजे धर्माची समस्या आहे खरं म्हणजे ती. कारण धर्माने ती लादली. त्या धार्मिक काय म्हणतात अधिष्ठान, तुमच्या पूर्वजन्माचं कर्म हे कोण सांगतं? तो धर्म सांगतो. म्हणजे त्याला धार्मिक अधिष्ठान आहे, त्याला ते सामाजिक अधिष्ठान आहे, हे बरोबर आहे. परंतु त्याचं मुख्य कारण आहे की ज्यांना तो त्रास होतो ते त्याला कारणीभूत आहेत. ते अज्ञान असं नाही तर काही असो, पण ते कारणीभूत आहे. आणि मग बाबासाहेबांनी जणू काय सुरुवातीचा जो त्यांचा मोर्चा होता, हा उच्चगामियांकडे होता. नंतर त्यांचा मोर्चा त्यांनी आपल्या लोकांकडे वळवलेला आहे. म्हणून आता 1920ची जी बहिष्कृत हितकारिणी सभेची जी माणगावची पहिली बैठक होती, पहिलं त्यांचं सार्वजनिक जीवनात पदार्पण होतं आणि शाहू महाराज त्याचे अध्यक्ष होते. 20-21 मार्च 1920 बरोबर का 21-22 मार्च. हा, तिथं ते काय सांगतात, पहिलंच भाषण आहे आणि
महाराष्ट्र शासनाने जे 18वा खंड काढलेला आहे त्याचे ते 3 भाग आहेत. त्यातल्या पहिल्या भागातलं पहिलंच भाषण हे आहे. अगदी 10-12 मिनिटाचं नसेल ते भाषण, छोटंसं भाषण, तर त्याचा जो सार त्यांनी काढलेला आहे, अस्पृश्यता ही काय भानगड आहे. त्यांनी त्या समाज व्यवस्थेचं त्यांनी पद्धतशीर विभाजन केलेलं आहे की ही जाती व्यवस्था ही जन्मावर आधारलेली आहे. तुम्ही कोणाच्या पोटी जन्म घेतलाय, कुठे जन्म घेतलाय, त्याच्यावर तुमची जात अवलंबून आहे. बाकी त्याला काही दुसरं कारण नाही. मी महार का, माझे आईवडील महार, आणि माझे आईवडील महार का, ते त्यांचे आईवडील महार, आणि ते का महार त्यांचे, म्हणजे जन्माने जात पुढे आली. एखादा ब्राह्मण का, त्याचे आईवडील ब्राह्मण, मराठा का, त्याचे आईवडील मराठा, म्हणजे आईवडिलांची जात ही जर मुलांना चिकटते तर मग जातीतून सुटकाच नाही ना. मग कारण जन्म तर कोणातरी पोटी घेणारच आपण, आणि जात आपल्याला माहिती व्हायच्या अगोदर आपल्याला चिकटली. नुसतीच चिकटली नाही, ती दाखल्यावर आली, म्हणजे सरकारी बनली ती. आणि सगळ्यात घातक गोष्ट म्हणजे ती मनाची बनलेली आहे. मन म्हणजे मी स्वतःला महार समजतो, मी स्वतःला कमी समजतो. महार समजतो म्हणजे कमी, खालचा समजतो. आता अस्पृश्य नाही समजत, पण अजूनही दलित पण आहे आपल्या लोकांमध्ये. मी दलित आहे. दलित ते फार कधी कधी फार गोडे पण गातात. दलित आहे, बौद्ध म्हणायला लागतात, पण दलित फार आवडतं, कारण ती मनातच आहे. ते म्हणजे तुम्ही अस्पृश्यता किंवा ती खालची जात तुम्ही स्वतःच मान्य करता. मग जात कोणी धरून ठेवली? ज्यांनी मानली त्यांनी धरून ठेवली ना. मग दोष कोणाचा आहे? हे बाबासाहेबांनी लक्षात आणून दिलं. आमच्या नरदेहावरचा कलंक आहे, म्हणजे आमच्यावरचा कलंक आहे, तो आम्ही धुवून काढू. याचा संबंध जन्माशी आहे. आणि जन्माबरोबरच जर जात आलेली आहे किंवा जाती व्यवस्था आहे, तर आता हे जन्माचं काय? तर जन्म सुद्धा कुणी दिला? म्हणजे जन्माची आयडेंटिटी, जन्माची ओळख कुणी दिली? आईबापाच्या, अमुक आईबापाच्या पोटी जन्माला आले तर त्याच्या आईबापाच्या जातीचं हे कोणी सांगितलं? त्या व्यवस्थेने सांगितलं, त्या धर्मानं सांगितलं, म्हणजे हिंदू धर्मानं सांगितलं. मग आता उपाय काय? तो उपाय तुमच्या जवळ सांगितला आहे, आपल्या जवळ येवल्याला. मी अस्पृश्य म्हणून जन्माला आलो हे माझ्या हातात नव्हतं म्हणतात, पण मी अस्पृश्य म्हणून मरणार नाही हे माझ्या हातात आहे. एवढा सरळ सोपा उपाय आहे. पण मला जर दलितच म्हणत असेल तर मला सोडायचं नाही ना ते. आणि परत म्हणणार मला दलित समजतात, तर मग आमच्यावर अत्याचार करतात, आणि मग लगेच कायद्याचा, बाबासाहेबांनी दिलेल्या कायद्याचा आधार घ्यायला पण तयार, अट्रॉसिटी. म्हणजे त्याच्यातच राहायचं आणि अन्याय झाल्यावर परत त्याच्या विरोधात बोलायचं. म्हणजे आपण आपली फसवणूक करतो ना. तर ही गोष्ट बाबासाहेबांनी लक्षात आणून दिली. आणि विशिष्ट दुःखाचं जे स्वरूप आहे आपलं, हे पण दुःखच आहे. बुद्धांनी सांगितलेलं दुःख हे जन्माशी संबंधित आहे, आणि बाबासाहेबांनी सांगितलेलं दुःख हे जन्मामुळे आलेल्या जातीशी संबंधित आहे. जन्मजात असं म्हणतो ना, जन्मजात, जन्माबरोबर आलेली जात. बुद्धाचा प्रश्न जन्माशी आहे, आणि बाबासाहेबांचा संबंध हा जन्मजात दुःखाशी आहे. म्हणून बुद्ध आणि बाबासाहेब एकच आहेत, दोघांची शिकवण एकच आहे, जागृती.
भानावर आलं पाहिजे आणि जीवन समजलं पाहिजे. आपल्याला आपलं जीवन आधी समजलं पाहिजे, व्यक्तिगत जीवन. आता हा व्यक्तिगत प्रश्न आहे, हा सामाजिक प्रश्न नाही. मी मला काय समजतो आणि माझ्या मनात काय आहे माझ्याबद्दल हे मलाच माहिती आहे. तुमच्या मनात काय आहे तुमच्याबद्दल हे तुम्हालाच कळू शकतं, ज्याला ही व्यक्तिगत बाब आहे. म्हणून ते बाबासाहेबांचा तोही संदेश आहे, ज्याने त्याने आपल्या जीवनाची जबाबदारी आपल्या स्वतःच्या खांद्यावर शिरावर घेतली पाहिजे. आपला प्रश्न दुसरा कोणी सोडू शकत नाही, आई वडील पण नाही. कारण माझं मन मलाच कळू शकतं आणि ते कळण्याचं महत्वाचं माध्यम, महत्वाचं साधन सती आहे, जागृती आहे, भान आहे. बुद्धांनी ते सांगितलं, बाबासाहेबांनी पण ते सांगितलं, पण अंमलबजावणी करणारे आपण असणार आहोत. म्हणून आपल्याला जर माझ्या दृष्टीनं प्रश्न सोडवायचा असेल तर आपल्याला एका त्रिकोणातून आपल्याला हा प्रश्न सोडवणे गरजेचं आहे. सोपी गोष्ट एकदम. हा जो त्रिकोण आहे, इथं आपण आहोत, इकडे बुद्ध आहेत, इकडे बाबासाहेब आहेत, किंवा कुठेही घ्या, हा त्रिकोण आहे. आपला संबंध हा बाबासाहेबांची याच्यामुळे येतो की बाबासाहेबांना माझ्याविषयी जितकं माहिती आहे तितकं कोणालाच मला माहिती नाही, हे त्यांना माहिती होतं. म्हणून त्यांची जी भाषणं, त्यांचं जे बोलणं आहे ते माझा प्रश्न सोडवण्यासाठी होतं. आणि तो प्रश्न मला माहिती नाही, पण मी त्याच्याशी संबंधित आहे. आणि बाबासाहेब म्हटले, हा प्रश्न कायमचा सोडवायचा असेल, फक्त जातीचाच नाही, जीवनाचा प्रश्न, जगण्याचा प्रश्न, यातनांचा प्रश्न, दुःखाचा प्रश्न कायमचा सोडवायचा असेल तर बुद्धांसारखा दुसरा तत्वज्ञानी जगात झाला नाही. हा प्रश्न फक्त बुद्ध सोडू शकतात. आणि असंही म्हटलेलं आहे, बुद्ध माझ्यापेक्षा 100 वर्षांनी पुढे आहे. हे कोणाला म्हटलं? ते त्यांच्या अनुयायांना बोललेले आहे. जेव्हा धर्मांतराचा विषय निघाला तेव्हा काही जवळचे नेते, अनुयायी किंवा शिष्य, बाबासाहेबांचे इतर शिष्य पण म्हणायला लागले की तुम्हाला काय गरज आहे दुसऱ्या धर्माची? हिंदू धर्म सोडायचा तर सोडा, पण बुद्धाकडे कशाला नेता? कारण बुद्धाविषयी लोकांना माहिती नव्हतं. कारण बुद्धांना पण बदनाम केलेलं होतं. बुद्ध पळून गेला, घर सोडलं, बायको सोडली, पोरं लहान मूल सोडलं. अशा पळपुट्या बुद्धाची काय गरज आहे आपल्याला? असं पण काही म्हणणारे लोक होते. त्यापेक्षा तुम्ही तुमचा धर्म काढा, आंबेडकरी धर्म काढा, तो चालेल. तेव्हा बाबासाहेब म्हणतात की तुम्हाला बुद्ध माहिती नाहीत म्हणून तुम्ही असं बोलता. बुद्ध माझ्यापेक्षा 100 वर्षांनी पुढे आहेत. पण ते का पुढे आहेत 100 वर्ष हे सांगायला बाबासाहेब थांबले नाहीत आपल्याला. कारण 14 ऑक्टोबरला त्यांनी धम्म दिला आणि 6 डिसेंबरला गेले. आपण स्वतः जर बुद्ध शोधू शकलो, मी म्हणजे प्रत्येक जण, मी म्हणजे समाज किंवा व्यक्तिगत पातळीवर मी जर स्वतःला शोधू शकलो तर मला बुद्ध आणि बाबासाहेब समजणार आहे. पण मी भानावर नाही, मी सतीमध्ये नाही, मी जागृत नाही, मलाच कळत नाही मी काय आहे, काय विचार करतो, काय भावना, काय धरून ठेवलंय, हे माझं मलाच जर कळत नाही तर आपण नाही म्हणू शकत, असं धाडस नाही करू शकत मला बाबासाहेब समजले. आणि बाबासाहेब म्हणतात बुद्ध माझ्यापेक्षा 100 वर्षांनी पुढे आहे. तिथं अजूनच अवघड गोष्ट आहे. म्हणून बुद्ध समजून घ्यायचे असतील, बाबासाहेब समजून घ्यायचे असतील तर आपण स्वतःला समजून घ्यावं लागतं. आणि स्वतःला समजून घ्यायचं असेल तर भान, आत्मभान, जागृती, सती महत्वाची आहे. म्हणून जागृतीची कार्यशाळा
हे टायटल का दिलंय? आपल्याला हे काम करायचंय आणि हे काम आता जितकं आपण सहजतेने बोलतो किंवा ऐकतो तितकं ते सरळ आणि सोपं नाही. हे AI बद्दल आपण बोललो आणि AI जगाबद्दल ची माहिती देत आहे हे मला माहिती आहे. त्रिभुवन कॉम्प्युटर क्षेत्रात त्यांना माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. आता लहान पोरांना नाही कळणार ते AI काय भानगड आहे, पण मी कोण आहे हे नाही कळणार. म्हणजे जगाचं ज्ञान आपल्याला कळेल. आपण संधी मिळाली तर आपण चंद्रावर पण जाऊ शकतो, मंगळावर जायची तयारी केली. जगाच्या पाठीवर काय जगाच्या बाहेरही जाऊ शकतो आपण, म्हणजे पृथ्वीच्या बाहेर. पण मी माझ्यात नाही जाऊ शकत, मी माझ्यात नाही उतरू शकत. माझं भान मला नाही येणार, मी कोण आहे हे नाही मला कळणार. त्यामुळे माझा समाजही मला कळणार नाही आणि त्यामुळे बाबासाहेब पण कळणार नाही आणि बुद्ध तर दूरचीच गोष्ट आहे. म्हणजे सगळं जे आपल्याला पुढचं संशोधन आहे हे सगळं स्वतःवर अवलंबून आहे. म्हणून आत्तदीपभव. बुद्धांनी पण काय सांगितलं? आत्तदीपभव. बाबासाहेबांनी काय सांगितलं? स्वतःच्या जीवनाची जबाबदारी ही स्वतःच्या शिरावर घेतली पाहिजे. ज्याने त्याने आपल्या जीविताची जबाबदारी आपल्या शिरावर घेतली पाहिजे, म्हणजे दुसऱ्यावर नाही. म्हणून जागृती, जागृतीची कार्यशाळा. आता हे कार्य कुठे चाललंय? आपण कार्य करतोय, काहीतरी कार्य चाललंय, काहीतरी काम चाललंय. कुठं काम चाललंय? आता बसल्या बसल्या काम चाललंय. आपल्यामध्ये चाललंय ते, पण कळतं का? किंवा ते आपण पद्धतशीरपणे करू शकतो हे लक्षात येतंय का? किंवा ते करायचं हे तरी पटतंय का? हे पटलं तर पुढचं काम, मग पुढची ही कार्यशाळा पुढे जाईल. पहिलंच नाही पटत तर मग कार्यच बंद होतं. कार्यशाळा घेऊन काय करायचं? मग ते जे काय बोलू ती माहिती होईल, इन्फॉर्मेशन. आणि माहितीची आता जगात काही कमी नाही, कमतरता नाही. विद्वानांची जगामध्ये कमतरता नाही. आणि आता तर AI आलंय त्यामुळे तर कोणी म्हणू शकतो मला माहिती आहे. त्याचं नसतंय ते आयतं मिळालेलं असतं कृत्रिम बुद्धिमत्तेतून. कोणी म्हणू शकतो मलाही माहिती आहे. पण जे माहिती आहे ते कळालेलंच असतं असं नाही. तसं बुद्धही आता लोकांना सहज माहिती होतील, बाबासाहेब पण सहज माहिती होतील. मी एक प्रश्न टाकला त्याच्या कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये. मी एक प्रश्न टाकला, बहुतेक बोललो मी आपल्या ग्रुपमध्ये. मी त्याला मी विचारलं कोण आहे तो? तो कोणीच नाही, पण त्या माहिती देणार आहे त्या ह्याच्यावर मी त्याला एक प्रश्न टाकला, माझ्याबद्दल तुला काय वाटतं? असा प्रश्न मी त्याला टाकला. त्याने लांबलचक उत्तर दिलं, तू फार असा आहे, तू फार तसा आहे. कारण माझ्याबद्दलची माहिती त्याच्यामध्ये बरीच साठलेली आहे. आता माझे युट्यूबवरच माझ्या जवळपास 1600च्या पुढे व्हिडिओ झाले. मग त्याच्यातलंच काहीतरी सापडतं आणि मग तू फार संवेदनशील आहेस आणि फार जगाचा विचार करणार आहे, तुझा प्रश्नच वेगळा आहे, असा प्रश्न कोणी विचारतो मला चढवणार, पण उत्तर देतो. म्हणजे आहे ना, विशेष आहे ना हे. म्हणजे त्याला माझ्याबद्दल पण माहिती आहे, पण मला माझ्याबद्दल माहिती नाही. आणि माझ्याबद्दल जर मला माहिती नसेल तर माझ्या जीवनातले यातनांचे प्रश्न, दुःखाचे प्रश्न, टेन्शनचे प्रश्न, भीतीचे प्रश्न हे सुटणार नाही. मला माझ्याबद्दल जर काही कळत नसेल तर, माझा मला बोध नसेल तर, माझी मला बोधी नसेल तर,
मी जर बुद्धाच्या मार्गावर नसेल, म्हणजेच बाबासाहेबांच्या मार्गावर नसेल, तर मी मला समजून घेऊ शकत नाही, मी माझा प्रश्न सोडवू शकत नाही. आणि मी माझा प्रश्न सोडवू शकत नाही तर मग मी समाजाचा प्रश्न सोडविला, समाजाचं काम करील, सामाजिक काम करील, हे कशाच्या आधारावर बोलणार आपण? तर माझं मलाच कळत नाही. तर असं हे आपलं याचं स्वरूप आहे. हे फक्त आता कसं आहे की जे मनात गोळतंय आणि जे मी काही मित्रांशी पण बोलतो, ऑनलाईन पण बोलतो, ती गोष्ट प्रत्यक्ष तुमच्या समोर मांडावी म्हणून आज आपण ह्या कार्यशाळेचं आयोजन केलेलं आहे. आणि ही सुरुवात आहे. आणि इथून पुढे आपल्याला ही सती किंवा जागृती काय भानगड आहे, याचा काय संबंध आहे आपल्या जीवनाशी, हे आपल्याला माहिती करून घ्यायचं आहे. म्हणजेच जागृतीचा विकास, सतीचा विकास कसा होऊ शकतो हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि मला जेवढं लक्षात आलं ते मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. थोडा वेळ थांबू आपण इथे.